जमीन शार्पणमुक्तीसाठी सच्छिद्र निचरा प्रणाली अत्यावश्यक. उद्यान पंडित गणपतराव पाटील. कोतीत 100 एकर क्षेत्र शार्पणमुक्त करण्याचा कामाला प्रारंभ. शिरोळ. जमीन शार्पणमुक्तीचे काम दीर्घकाळ टिकवायचे असेल तर एक खंबीर संस्था स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. निचरा प्रणालीची देखभाल, संघटनात्मक बांधणी या सातत्य राखण्यासाठी संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. आज शार्पणमुक्तीचे कार्य देशभर पसरले असून त्याची सुरुवात आपल्या तालुक्यात झाली आहे. जमीन शार्पणमुक्त करून पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी सच्छिद्र निचरा प्रणाली अत्यावश्यक आहे, असे मत श्री दत्त सहकार कारखान्याचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले. कोथी तालुका शिरोळ येथे जमिनी शार्पणमुक्त करण्यासाठी 100 एकर क्षेत्रावर सच्छिद्र निचरा प्रणाली ड्रेनेज सिस्टीम उभारणीच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शार्पणमुक्तीसाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल. कारखान्याच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल. मात्र या कामात कुठेही थांबू नका असा सल्लाही त्यांनी दिला. राजगोंडा पाटील म्हणाले, गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आतापर्यंत सुमारे 10,000 एकर जमीन शार्पणमुक्त करण्यात आली. या कामाची दखल शासनाने घेतल्याने भविष्यात शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ होणार आहे. स्वागत व प्रास्ताविक करताना ऋषभ पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. माई मया, मगदूम मया, मुदकांना, संकाई, डोम, सावकर, बुर्ले, देखांना मया, इंगई मया या परिसरातले एकूण 100 एकर क्षेत्र या प्रकल्पाखाली शार्पणमुक्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आभार प्रकाश पुजारी यांनी आणले. कार्यक्रमात श्री दत्त साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी शैलेश श्रीशैल्य हेगांना, ऊस विकास अधिकारी एच पाटील, इंजिनियर कीर्तिवदन मर्जे, संजय पाटील कोतेकर, ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रामचंद्र शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योती कांबळे व संदीप कांबळे, दादासू चुडाप्पा, भीमगोंडा बोरगावे, गौतम पाटील, अशोक पुजारी, राजीव विभूती यांच्यासह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.